ज्येष्ठ मराठी अभिनेते, चित्रपट निर्माते दादा कोंडके यांच्या जीवनाचा आणि कर्तृत्वाचा आढावा घेऊया. तो काळ स्वातंत्र्यपूर्व भारताचा होता. 1932 वर्ष होतं. पुण्याजवळ लिंगवली या छोट्याशा गावातील एक कुटुंब कामाच्या शोधात मुंबईत आले होते. मुंबईत हे कुटुंब लालबागच्या चाळीत स्थायिक झाले, ज्यांचे बहुतेक कुटुंबीय बॉम्बे डाईंगच्या सूतगिरणीत काम करत होते. गोकुळाष्टमीच्या दिवशी मध्य मुंबईतील नायगाव येथे गिरणी कामगार कुटुंबात जन्मल्यामुळे दादांचे नाव कृष्ण ठेवण्यात आले. ते मराठी सिनेसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्वांपैकी एक होते, जे सिनेमांतील द्व्यर्थी संवादांसाठी प्रसिद्ध होते. मोठा भाऊ या नात्याने सिनेसृष्टी आणि चाहते त्यांना दादा म्हणूनच हाक मारायचे. यामुळे त्यांनीही सिनेमांमध्ये त्यांचं नाव दादा कोंडकेच लावायला सुरुवात केली. सिनेमांत अभिनेते, तंत्रज्ञ आणि पार्श्वगायकांची टीम कधीच बदलली नाही. त्यांच्या यशात टीमचा फार मोठा वाटा असल्याचं ते अनेकदा म्हणायचे. त्यांच्या टीममध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून उषा चव्हाण,